हॅलो गाइस, दिस इज मी हंसिका. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही विला, कुठलाही फार्म हाऊस, बेसिकली कोणतीही प्रॉपर्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार नाही आहोत. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज आपण आलो आहे पंढरपूरला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण पंढरपूर एक्सप्लोर करवणार आहे. पंढरपूरमधल्या कोणत्या अशा मस्ट विजिट प्लेसेस आहेत ज्या तुम्ही बघायलाच पाहिजे, जिकडचं दर्शन तुम्ही केलंच पाहिजे. इकडे येऊन बऱ्याचदा असं होतं की सगळे मेन मंदिराचं दर्शन करतात आणि पुढे निघून जातात. पण पंढरपूरमध्ये अशा बऱ्याचशा प्लेसेस आहेत जिकडे आपण जाऊन दर्शन करू शकतो. तर आजच्या व्हिडिओला चला सुरुवात करूयात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशाच हिडन प्लेसेस म्हणू शकतो आपण पंढरपूरच्या तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच मी तुम्हाला हेही सांगणार आहे की पंढरपूरमध्ये बजेट फ्रेंडली स्टे तुम्ही कुठे करू शकता. तर स्टे, मील्स, प्लेसेस टू विजिट इन पंढरपूर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहोत. तर लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण की तुम्ही जर पंढरपूरला प्लॅन करत असाल विजिट करायचा तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. लेट्स गो. हे खूप जास्त सुंदर आहे, तुम्हाला दिसत असेल. इकडे 4 विंग आहेत टोटल. विंग A, B, C आणि D. ती जी विंग आहे ती A विंग आहे. त्याच्या या साईडला जी विंग आहे ती B विंग आहे आणि आपली जी विंग आहे ती C विंग आहे. आणि इकडे या साईडला अजून एक विंग आहे जी D विंग आहे. तर इकडे तुम्हाला सिटिंग एरियाज पण दिसत असतील. तर हे आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, जिकडे आपण स्टे करतो आहोत. तर इकडे तुम्हाला कॅटेगरीज ऑफ रूम्स मिळून जातील. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडे तुम्हाला काय काय मिळतं आहे. डायनिंग एरिया आहे. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल C विंगमध्ये आम्ही स्टे करतो आहोत आणि आमचा रूम नंबर आहे 101. तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही फॅमिली येत असाल तर इकडे तुम्हाला 5 ते 6 जणांसाठी सुद्धा रूम मिळून जाईल. जर तुम्ही छोटी फॅमिली असाल, 2-3 जणांची फॅमिली असेल तरीसुद्धा तुम्हाला इकडे रूम्स मिळून जातील आणि खूप जास्त अफोर्डेबल प्राईजमध्ये. आणि जर तुम्हाला इकडे बुकिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबरसुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून डिटेल्स विचारू शकता. तर आता आपण चाललो आहे डायनिंग एरियाकडे. तुम्हाला मी डायनिंग एरिया दाखवणार आहे आणि आपण चहा पिणार आहोत. तर चला. तर नियरबाय ज्या प्लेसेस आहेत त्या इकडे मेन्शन केलेल्या आहेत, जे की 1 किलोमीटरवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, जे मेन मंदिर आहे. तर या सगळ्या प्लेसेस आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत एक्सेप्ट तुळजापूर, कारण तुळजापूर इकडून 115 किलोमीटर आहे. तर हा आहे इकडचा डायनिंग एरिया, जिकडे तुम्ही लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं ऑर्डर करू शकता. आणि मी आता ऑर्डर केला आहे चहा. तर आता आपण ट्राय करूया. आमच्या व्हिडिओमध्ये कचरा दिसतो. अशी लाईन आहे. 1 तास इकडे आम्ही असे बसून होतो. जे समोरच थांबले असतील त्यांचं
हॅलो गाईज, तर आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी मंदिराच्या एक्झॅक्ट मागे उभी आहे. दुपारी आपण 4:30 वाजता गेलो होतो दर्शनासाठी आणि लाईनमध्ये आपण 4:30 वाजता उभे होतो. पण 4:30 नंतर आपलं दर्शन आत्ता झालं आहे 8:30 वाजता. तर खूप जास्त सुंदर होतं आतमध्ये आणि खूप मजा आली. ते जेवढा पण वेळ आपण दर्शनासाठी लाईनमध्ये उभे होतो अजिबात वाटलं नाही, खूप फटाफट वेळ गेला. आता आपण इकडचं थोडंसं मार्केट एक्सप्लोर करूया आणि डिनर करूया. आजच्या दिवसात आपलं फक्त दर्शन झालं आहे कारण की खूप जास्त गर्दी होती. तर आपलं डिनर झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर. आणि बाकी काहीच एक्सप्लोर करायला आपल्याला वेळ नाही मिळाला आणि आता आपण रिटर्न आलो आहे आणि आता आपण मस्तपैकी झोपणार आहोत आणि उद्या आपण एक्सप्लोर करणार आहोत राहिलेले प्लेसेस. ठीक आहे, मी तुम्हाला अपडेट देतच राहीन की उद्या आपण कुठे कुठे जाणार आहोत ते. सो स्टे ट्यून्ड and good night. Hello guys, good morning. So this is the next day. आणि आता आपण निघालो सकाळच्या 7 वाजले. आता आपण निघालो प्लेसेस कवर करायला. तर बघूयात काय काय आपल्याला कवर करता येतं कारण की आपण निघणार आहोत 2 वाजता. त्यामुळे आपल्याकडे किती वेळ मिळतोय आपल्याला बाकीचे प्लेसेस कवर करायला.